तिकडे बीड तालुक्यातील पिंपरणे येथील गाव साठवण तलावातील पाण्याचा उपसा झाल्यामुळे हा तलाव कोरडा पडलाय। परिणामी ग्रामस्थांवरती तलावात खड्डे खोदून झिरपणारं पाणी अंघोळ, कपडे धुणं आणि इतर वापरासाठी वापरण्याची वेळ आली आहे। फेब्रुवारी महिन्यात भविष्यातली पाणी टंचाई लक्षात घेऊन तलावातील पाणी शेतीसाठी उपसा थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली होती। त्यानंतर तहसील प्रशासनाकडून दोनदा तलाव परिसराला भेट देऊन संबंधितांना पाणी उपसा न करण्याच्या सूचना दिल्या गेल्या, पण या सूचनांकडे दुर्लक्ष करून अवैधपणे पाणी उपसा सुरू राहिला आणि आता हा तलाव कोरडा ठाक पडलाय। प्रशासनाने वेळी दखल घेतली असती आणि त्या निवेदनाचा विचार केला असता तर आज शेतकऱ्यावर आणि गावकऱ्यावर पशुधनाला पाणी, माणसाला पाणी पाजण्याची वेळ आली, कसं कुठं पाजावं ह्याची वेळ आली नसती। आज पाण्याची गाळामध्ये 1 फूट ते 2 फूट पाणी राहिलेलं आहे। आज जनावर इथं पाणी सुद्धा देखील पित नाहीत, वास येतोय, घाण येते, दुर्गंधी येते त्या पाण्याची। आज ही जी बिकट परिस्थिती आली ती फक्त काही ठराविक लोकांनी या ठिकाणी मोटरा टाकून पाणी शेतीला दिले आणि ते न ऐकल्यामुळं आणि तलाठी आणि तहसीलदारांनी त्याची दखल न घेतल्यामुळं आज पिंपरणे येथील गावकऱ्यावर आणि सर्वसामान्य लोकांवर ही वेळ आलेली आहे।